गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आपली शाळा भरूयात. आपली शाळा भरलेली आहे बरं का. तर चला, शाळा आता तुम्हाला कळलीच असेल शाळा कशी असते. आता मागचे व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की ही शाळा कशी भरते म्हणून बरं का. तर बघा, आज आज आपण बनवणार आहोत भेंडी. लहान मुलांना आवडीची भेंडी असते ना, तर लहान मुलांना आवडणारी भेंडी. तर त्यासाठी मी ही कोथिंबीर घेतली, थोडे कढीपत्ता घेतला आहे आणि लसूण. तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर चला, पटकन आणि पटकन तेल टाकूया. आधी गॅस पेटवून घेऊया. आधी गॅस पेटवला की मग तेल टाकूया. तुम्हाला सांगितलेलंच आहे मी आधी, कारण जरा तेल, सुकी भाजी असली की तेल थोडं जास्त घ्यायचं, कारण तेव्हाच ती छान लागते सुकी भाजी आणि चटकत नाही मग खाली. तर चला, आता मस्तपैकी छान असं तेल तापून घेऊया. तर तेल तापेपर्यंत आपण गप्पा करूया. तर आज माझा वाढदिवस आहे, माझा बड्डे आहे. तर आज कोण कोण मला शुभेच्छा देणार आहेत, मला नक्की कमेंट्स करा बरं का. छान छान शुभेच्छा द्या आणि छान छान आशीर्वाद द्या. तर चला, आज कोण कोण देणार आहे आपण बघूयात बरं का. तर बघा, आपलं गप्पा करत करत आपलं तेल पण तापलेलं आहे. आपण आता पटकन असं हे टाकून घेऊयात, जिरे. आणि कढीपत्ता, लसूण. आज जरा उलट झालं, कढीपत्ता टाकल्यामुळे आवाज आला नाही आणि लसूण टाकला तेव्हा आवाज आला. आता बघा, उलट झालं की नाही ना. आता मस्त भेंडी टाकूया. छान अशी भेंडी टाकूया. जरा स्वयंपाक करताना देवाचं नाव घेतलं ना, खूप छान असतं आणि देवाला पण छान वाटतं ना, की नाही व आपली आठवण काढतात ही कामात कामात जरी असतो तरी. आणि स्पेशल देवासाठी बसणं आणि कामात नाव घेणं याच्यात पण म्हणजे खूप फरक असतो.
पण स्पेशल देवाचं नाव घ्यायचं म्हणलं तर तसं म्हणजे आपण 1 तास 2 तास जाऊन बसतो का देवासाठी? नाही. पण आता हे काम करता करता देवाचं जर नाव घेतलं तर देव पण खूप खुश होतात. नाही, माझ्यासाठी वेळ देतात बरं काय, कामात काम करून मलाही वेळ देतात. तर त्यांच्या कामात माझी देवाला आठवण असते, हे त्याच्याने देव खूप खुश असतात बरं का. म्हणून काम करताना अधूनमधून आपण त्या देवांना भजत असतो, ज्या देवांची सेवा करत असतो त्यांचे नाव आणि नक्की नामस्मरण करायचं आठवणीने. श्री शिवाय नमस्तुभ्यं, ओम नमः शिवाय. तर चला, आपण आपली भेंडी टाकलेली आहे. आता मस्त आपण असं मीठ टाकूया. चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ. काय असतं? चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ. आता सगळं टाकलेलं आहे. आता हिला छान वाफवून घ्यायची, म्हणजे झाकण नाही ठेवायचं, असंच वाफायचं. तर आपण भेंडीच्या भाजीला हे मसाले काढून घेऊया. तर हा आहे शेंगदाण्याचा कूट, हा शेंगदाण्याचा कूट. आणि आता हळद पावडर, धना पावडर, आणि ही मिरची पावडर. हा घरगुती मसाला. तर आता हे सगळे मसाले काढलेले आहेत. फक्त भेंडी झाली की लगेच हा मसाला नंतर मी टाकून द्यायचा. चला, आपण आपले हे मसाले टाकून घेऊयात. खूप मस्त छान अशी भेंडी आलेली आहे. बघा ही भेंडी कशी झालेली आहे. मोकळी मोकळी आलेली आहे, कुठे अशी चिकट वगैरे झालेली नाही. तर चला, कोणाला भेंडी आवडते तर नक्की आस्वाद घ्यायला या बरं का. तर चला, बाय बाय.